नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून चमचमीत मुलांना आवडेल असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर 1 चमचा तेल घातलं. आता हे पीठ पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तर नेहमी आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मी मळून घेतलं. आता हे झाकून ठेवूया आणि आपण आता स्टफिंग बनवूया. तर इथे मी पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट तेलावरती परतून घेतली. यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी सुरुवातीला कांदा घातला आहे. कांदा असा उभा चिरून घेतला मी. यानंतर उभी चिरलेली शिमला मिरची यामध्ये घातली. 1 शिमला मिरची इथे मी घेतले. यानंतर उभा चिरलेला टोमॅटो घेतला. तुमच्याकडे जर गाजर असेल तर गाजरसुद्धा इथे तुम्ही किसून घालू शकता. या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या, सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या इथे उपलब्ध असतील त्या तुम्ही इथे घालू शकता. इथे आता मी 1 वाटी स्वीटकॉर्न घातला आहे. स्वीटकॉर्नचे दाणे घातलेत. हे मी दाणे आधी थोडेसे वाफवून घेतलेत. आता हे सगळं छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं आहे. भाज्या छान आता सॉफ्ट झाल्यात. आता यामध्ये बटाटा घालते. तर 1 बटाटा मी शिजवून सोलून घेतला आणि त्याचे असे तुकडे करून घेतले होते. तो घालायचा आहे. बटाटा नको असेल तुम्हाला तर नाही घातला तुम्ही तरी चालेल. आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालते. याबरोबरच इथे मी अर्धा चमचा पिझ्झा सीझनिंग घालते. तुमच्याकडे जर पिझ्झा सीझनिंग नसेल तर तुम्ही घरातले जे मसाले आहेत ते घालूनसुद्धा हे स्टफिंग बनवू शकता. म्हणजे तुम्ही रेड चिली फ्लेक्सच्या ऐवजी लाल तिखट घाला आणि तुम्ही यामध्ये धनेजिरे पूड, थोडासा चाट मसाला घालूनसुद्धा हे स्टफिंग तयार करू शकता. तर हे सगळं असं मी एकजीव करून घेतलं. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली. यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं स्टफिंग तयार आहे. हे आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि जे आपण पीठ मळून ठेवलं होतं ते घेऊया. तर आता हे पीठ पुन्हा एकदा आपण असं मळून घेऊ. याच्यात आपण छोट्या चपात्या बनवून घेणार आहोत. तर इथे मी एक छोटासा गोळा घेते आहे. हा आता सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याची छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे अशी छोट्या आकाराची पोळी मी लाटून घेतली आहे. ही आता आपण भाजून घेऊया. तर नेहमीची आपली जी जशी चपाती असते तितकीच जाड ही आहे. तवा गरम करून घेतला आहे. आता याच्यावरती भाजून घ्यायचे. तर ही जास्त भाजायची सुद्धा गरज नाही आहे. दोन्ही बाजूने आपण थोडी थोडी ही भाजून घेऊया. जर घरी तुमच्या पीठ मळलेलं तयार असेल तर त्यापासून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर इथे मी चपाती भाजून घेतली आणि अशाच मी आणखी इथे पोळ्या भाजून तयार करून ठेवल्यात. तर आता आपण पुढची कृती करूया. त्याच्यातली 1 चपाती घेतली मी. आता याला आपण अर्ध्या बाजूवरती टोमॅटो केचप लावून घेणार आहोत. तुमच्याकडे जर शेजवान चटणी असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. टोमॅटो केचप बरोबरच तुम्ही मेयोनीजसुद्धा इथे लावू शकता. टोमॅटो केचप असं पसरवून घेतलं. आता यावरती आपण जे स्टफिंग बनवलं आहे ते घालायचं आहे. भरपूर स्टफिंग मी इथे अर्ध्या भागावरती पसरवून घेतलं. यावरती इथे मी चीज घालते. पनीरसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये भरपूर भाज्या आहेत, चीज आहे. त्या मुलांसाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता. आता हे आपण तव्यावरती दोन्ही बाजूने छान
कुरकुरीत करून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती आता हे ठेवायचं आहे. इथे मी आणखी एक तयार करून घेतलं आहे, ते सुद्धा इथे ठेवूया आणि मस्त याला कुरकुरीत करूया. एका बाजूने भाजल्यानंतर मी याला उलटून घेणार आहे आणि मग आपण याला तूप, तेल किंवा आवडीप्रमाणे बटरसुद्धा लावू शकतो. तर इथे मी आता याला बटर लावते. तर अगदी छान असा मस्त नाश्ता आहे, चमचमीत आहे. मुलांना तर अगदी हा आवडतो. तर हे छान असं क्रिस्पी झालं आहे दोन्ही बाजूने आणि रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. काढून घेऊया आपण आणि आता आपण हे सर्व करूया. तर इथे पहा मी आणखी तयार करून घेतलेत. टोमॅटो केचप बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. चवीला अगदी मस्त लागतं. मुलांच्या टिफिनसाठी द्या किंवा नाश्त्यासाठी बनवा. चपातीचं पीठ जर तयार असेल घरी तर तुम्ही फक्त स्टफिंग तयार करून हे झटपट नाश्त्यासाठी बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.